जीवनामध्ये आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो हे समजून घेणार आहोत. आत्मविश्वास हा यशाचा मेरुमणी आहे. मानवी शरीरात पाठीच्या कण्याला जे महत्त्व आहे तेच महत्त्व यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासाला असते. आत्मप्रतिष्ठा निर्माण करावी लागते, पण आत्मविश्वास हा प्रत्येकामध्ये आतच अस्तित्वात असतोच तो मुळात आधी, मात्र तो झाकवला जातो. जसे ढगामुळे सूर्य झाकळतो तसा चुकीच्या संस्कारांच्या ढगाने आत्मविश्वास झाकवला जातो. आत्मविश्वासाच्या आड भिंती येत असतात. व्यक्तीच्या आतमध्ये आत्मविश्वास हा असतोच, पण त्याच्यामध्ये एक भिंत आडवी येते. ती भिंत लहानपणीच्या संस्काराच्या दगडांनी रचली जाते. जेव्हा तुम्ही एखादं काम करायला जाता तेव्हा त्या भिंतीच्या दगडावर लिहिलेले असते, हे तुला जमणार नाही. दुसऱ्या दगडावर असते, हे तुला येणार नाही. तिसरा दगड सांगतो, हे तुझे कामच नव्हे. मग तुम्ही तिथेच ढेपाळता. ती भिंत पार करताच येत नाही. लहानपणी लहान मुलं कशी शिकतात हे आपण समजावून घेऊ. पहिला भाग, ते मोठ्या माणसाचं अनुकरण करून शिकतात. नंतर त्यांना जे दिसतं त्याचं ते निरीक्षण करून शिकत असतात आणि इतरांच्या संगतीत राहून ते शिकत असतात. तसेच ते वाचन करून सुद्धा शिकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या अनुभवातून त्यांना शिकायला मिळत असतं. मुलांना आई वडील, पालक, समाज, शिक्षक यांच्याद्वारे संस्कार होत जातात. ते संस्कार लहान मुलाचं मन समजावून घेऊन जर केले तर मूल चांगलं बनतं, पण तेच संस्कार जर चुकीचे झाले तर मात्र मुलगा बिघडू शकतो. साधारणतः 5 वर्षापर्यंत झालेले संस्कार हे दीर्घ काळ टिकतात. मुलाला उत्सुकता असते, ते अनेक गोष्टी करू पाहतं, पण पालक, शिक्षक आणि समाज त्यांना काही करू देत नाहीत. हे करू नको, ते करू नकोस, इथे येऊ नकोस, तेथे जाऊ नकोस, तिथं भूतं असतात, बागुलबुवा खाऊन टाकील, ही गोष्ट तुला जमणार नाही, हे तुला समजणार नाही. कारक्या, तुझं इथं काय काम आहे? मूल जर काय करायला गेले तर त्याला करू दिलं जात नाही. त्याच्यावर नकारात्मक संस्कार केले जातात. लहान मुलांना भीती नसते. अनेक गोष्टीची भीती त्याच्यात निर्माण केली जाते. मग ते पुढे कशालाही भिवू लागतं. लहानपणी सर्पाशी खेळणारं मूल मोठेपणी भीतीच्या संस्कारामुळे झुरळालाही भिवू लागतं. जेव्हा लहान मुलाची घडण होत असते तेव्हा हा पालकवर्ग त्याच्यावर प्रत्येक संस्काराचा एक एक दगड रचत जातो. हे दगड कसे असतात पहा. पहिला दगड सांगतो की हे करू नको. दुसरा दगड, ते करू नको. तिसरा दगड, हे तुला जमणार नाही. चौथा दगड, हे तुझं कामच नाही. पाचवा दगड, तू दुबळा आहेस. सहावा दगड, तुझ्यात काही दमच नाही. सातवा दगड, तू हीन आहेस. आठवा दगड, तू नालायक आहेस. नववा दगड, तू दीन आहेस. 10वा दगड, तू खाली मान घालून काम कर. मुकाटपणे सांगतोय तेवढंच कर. एका पाहणीनुसार वयाच्या 18व्या वर्षापर्यंत सुमारे 1.5 लाख नकार मुलाला ऐकवले जातात. मुलांचे दोष दाखवताना कठोर शब्दात केलेली टीका असते. मुलाची हुशारी, त्याची कुवत, त्याची क्षमता व त्याचे कार्य याबद्दल दाखवलेला संशय असतो. शिवाय लहानपणापासून जी वेगवेगळी अपयश आलेली असतात, जे कटू अनुभव आलेले असतात, त्याचाही एक एक दगड त्या भिंतीवर रचलेला असतो. या प्रत्येक नकाराचा एक संस्काराचा ठसा उमटत जातो. मग ते मूलही नकारात्मक विचार करायला लागते, नकारात्मक कल्पना करू लागते. या प्रत्येक विचाराचा व कल्पनेचा स्वतंत्र ठसा उमटत असतो. अशा लाखो नकारात्मक दगडांची चीनच्या भिंतीसारखी भली मोठी भिंत तयार होते. माणूस पुढे काय करायला निघाला की ती भिंत समोर येते आणि त्याला अडवते. त्यातील प्रत्येक दगड काहीतरी नकारात्मक सांगत असतो. तुला हे जमणार नाही, हे त्या दगडावरील शब्द नंतर मग अक्राळ विक्राळ रूप धारण करतात आणि मग याचं सगळं अवसानच गळून पडतं. मात्र ही नकाराची भिंत तोडायला पाहिजे. ही नकाराची भिंत तोडा. नकारांची भिंत फारच विशाल आहे, फारच भयानक आहे, पण त्याविषयी काळजी करण्याचे कारण नाही. कारण भिंतीतील प्रत्येक दगड म्हणजे एक भ्रामक कल्पना आहे. सत्याविषयी समज निर्माण झाली की भ्रामक कल्पना नाहीशा होऊन जातात.
जशी अंधारात दोरी पडलेली असते ती अंधुक प्रकाशामध्ये सापासारखी दिसते. तुम्ही दोरीलाच साप म्हणून भिवून पळू लागता, पण लख्ख प्रकाश पडताच खऱ्या दोरीचे ज्ञान होते व सर्व भीतीही नाहीशी होऊन जाते. ही भिंत उडवण्यासाठी काही बॉम्बही आहेत. मी शूर आहे, मी वीर आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी ब्रह्म आहे, मी तेजाचे रूप आहे, हे किंवा यासारखे विचार म्हणजे एक एक बॉम्ब आहे. यामधील कुठल्याही बॉम्बचा वापर केला तरी या भिंतीच्या ठिकऱ्या होऊन जातात. व मी हे करू शकतो, मला हे जमेल, मी ते करून दाखवतोच, मला हे शक्य आहे, ही गोष्ट सहज साध्य आहे, हे किती सोपं आहे, हा आत्मविश्वास त्या ठिकाणी फुलून वर येतो. समोर येणाऱ्या भिंती तोडणं किंवा पार करणं, संकटावर मात करणं, उसळी मारून पुढं सरसावणं, या गोष्टी जिवंतपणाची लक्षणं असतात. प्रत्येकामध्ये विकासाची क्षमता निसर्गतःच असते. जिवंतपणाचं लक्षण म्हणून वेदात सांगितलंय की आरोहणम आक्रमणम जीवतो यानम, म्हणजे जे जिवंत असतं ते आपल्या मार्गात अडथळा आला तर त्यावर चढाई करून मात करतं, संघर्ष करून विजय मिळवतो किंवा तो पार करून पुढे जातं. लक्षात ठेवा, अफाट सामर्थ्याचं बीज तुमच्यातच आहे. तुम्ही कधी वटवृक्षाचं बीज पाहिलंय? किती छोटंसं असतं ते, पण त्या छोट्या बीमध्येच इवल्याशा बीमध्ये प्रचंड मोठा वटवृक्ष लपलेला असतो. जेव्हा ते बीज जमिनीत पुरलं जातं, त्याला पुरेसं पाणी मिळतं, योग्य वातावरण मिळतं, तेव्हा ते रुजतं, त्यातून एक रोपटं वर येतं, एका पानानंतर दुसरं पान, अशा प्रकारे ते फुटत जातं आणि बघता बघता त्याचं रूपांतर एका महाकाय विशालकाय वृक्षामध्ये होतो. माणसाचंही नेमकं तसंच असतं. त्याच्या आतमध्ये अनंत शक्ती वसत असते, ती सुप्त रूपात असते. तिला कष्टाचं व प्रयत्नाचं सातत्यानं पाणी घातलं आणि योग्य वातावरण निर्माण करून दिलं तर त्या शक्तीचा विकास होतो. माणूस प्रचंड कार्य उभं करू शकतो. प्रत्येक माणसामध्ये महामानव दडलेला असतो. प्रत्येक मानवामध्ये अफाट सामर्थ्याचं बीज असतं. त्याला अंकुरावं लागतं, त्याच्या क्षमतांचा विकास घडवून आणावा लागतो. नकाराच्या सर्व भिंती गाडण्याचं सामर्थ्य माणसाच्या आतमध्येच विद्यमान आहे. माणसाच्या आतमध्ये सर्व शक्तीचं भांडार एकवटलेलं आहे. प्रत्येक माणूस म्हणजे ऊर्जेचं केंद्र आहे. आतमध्ये ऊर्जा कोंडून ठेवलेली असते. ती ऊर्जा नाहक या त्या गोष्टीमध्ये खर्च केली जाते. मात्र तिला एक दिशा, एक मार्ग दाखवला तर ती ऊर्जा त्याच दिशेने प्रवास करू लागते आणि ती दिशा असते ध्येयाची. ध्येयाने माणसाचा आत्मविश्वास वाढतो. ज्याच्याकडे योग्य ध्येय असतं, ज्याच्या जीवनाला काहीतरी उद्देश असतो, ज्याला काहीतरी मिळवायचं असतं, कोणतरी व्हायचं असतं, तो माणूस इतर माणसापेक्षा वेगळा असतो. ध्येयवादी माणूस इतर सामान्य माणसापेक्षा वेगळा माणूस असतो. तो आपल्या ध्येयासाठी वाटेल ते करायला तयार होतो. तेव्हा त्याला हवं ते घडत असतं. एकदा टेस्ट ट्यूब बेबी बनवलेल्या डॉक्टर इंदिरा हिंदुजा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या होत्या, जब आदमी कुछ भी करने के लिए तैयार होता है तब कुछ भी हो सकता है. ध्येयानं माणसामध्ये चुंबकासारखी शक्ती निर्माण होते. चुंबकाकडे लोखंड आकर्षित होतो. चुंबक सुद्धा लोखंडाचाच असतो, पण तो दुसऱ्या लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करून घेतो. लोखंडात चुंबकत्व कशामुळे येतं? त्याचं कारण असं की लोखंडाच्या तुकड्यामध्ये रेणूंची विशिष्ट अशी रचना नसते. ते सर्व रेणू सर्व दिशांनी इतस्ततः पसरलेले असतात. मात्र लोहचुंबकात सर्व रेणूंची रचना दक्षिणोत्तर अशा विशिष्ट पद्धतीने झालेली असते. रेणूंची ही अंतर्गत रचना झाल्यामुळं लोखंडात चुंबक शक्ती निर्माण होते. ध्येयामुळं माणसाचं असंच होतं. एखादी व्यक्ती जेव्हा विशिष्ट ध्येयानं प्रेरित होते, ध्येयाचा ध्यास घेते, तेव्हा तिच्या आतमध्ये स्थित्यंतर घडून आलेलं असतं. तिच्या वृत्ती बदललेल्या असतात. तो माणूस इतर निरर्थक गोष्टीच्या मागे धावत नाही. आपली शक्ती इतरत्र वाया घालवत नाही. ध्येय माणसाला गुंतवून ठेवतं. सारं जीवन ध्येयासाठी पणाला लागतं. तेव्हा त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. ध्येयासाठी संपूर्ण बांधिलकी निर्माण होते. तेव्हा आत्मविश्वास आपोआप फुलून वर येतो. ध्येयवादी व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. आत्मविश्वासाचा वापर असा करावा. तुमचं ध्येय निश्चित करा.
तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचं आहे ते ठरवा. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुमची काय तयारी आहे, किती कष्ट घेऊ शकता याचाही विचार करा. अपयशानं खचून जाऊ नका. अपयशाचा शिडीसारखा उपयोग करा. प्रत्येक अपयशातून नवीन काहीतरी शिका, त्याचा पुढे उपयोग करा. कोणत्याही परिस्थितीत आपला दृष्टिकोन सकारात्मकच ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन हाच तुमचा मित्र समजा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कधी डळमळणार नाही. तुमच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी रोज किमान एक तरी पाऊल पुढे चला. एका एका पावलानंच प्रवास पूर्ण होत असतो. तुमचा आत्मविश्वास टिकावा म्हणून तुमचे हितचिंतक व सकारात्मक विचारसरणीचे लोक यांच्यातच मिसळा. त्यांच्याकडून प्रोत्साहन घ्या. नेहमी सदोदित यशाचीच स्वप्न पहा. यशाच्याच कल्पना करा. यशाचाच विचार करा. यशाविषयी सातत्यानं बोला. अपयशाच्या विचाराला मनाला शिवूही देऊ नका. जेव्हा मनात निराशावादी विचार येऊ लागतील तेव्हा त्या विचारांना मनातून काढून टाका. त्याऐवजी सकारात्मक विचार निर्माण करा. नेहमी काहीतरी चांगलंच पहा. वाईटातही चांगलंच शोधा. परिस्थितीचा, संकटाचा कधी बावू करू नका. लहानपणीचा आला बावा मोठेपणी सारखा पुढं उभा राहतो. कोणत्याच गोष्टीचा बावू करू नका. भिवू नका. तो बावू तुमच्याच मनाची निर्मिती असते. त्याला खरे तर अस्तित्वच नसते. अस्तित्वात नसलेल्या बावूची भीती बाळगून तुम्ही हातपाय गारठून बसू नका. कुणाची नक्कल करू नका किंवा कुणाच्या प्रभावाखाली जाऊ नका. स्वतंत्र राहा. स्वतंत्र विचार करा. नवा रस्ता, नवा विचार, नव्या कल्पना याचाच ध्यास घ्या. तुमच्या ठायी असणाऱ्या क्षमता, सुप्त शक्ती यांना कधी कमी लेखू नका. तुमच्या आतमध्ये वसत असलेल्या प्रचंड सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या नकळत ते व्यक्त होत असते. स्वतःचा निर्णय स्वतःच घ्या. त्यासाठी सज्जन, तुमचे हित चिंतणाऱ्यास व त्याविषयीचे ज्ञान असणाऱ्याचा सल्ला अवश्य घ्या. पण शेवटी निर्णय हा तुमचाच असतो. आपले बोलणे सुधारा. तुमच्या तोंडात कधी नकारात्मक शब्द येऊ देऊ नका. आपण हजारो वेळा चुकीचे व नकारात्मक बोलत असतो. आपल्या बोलण्यातील शब्दांचा परिणाम कळत न कळत मनावर होत असतो. शब्द हा अर्थवाही असतो. शब्दांचा अर्थ म्हणजे विशिष्ट संकल्पना असते किंवा वस्तुचित्र असते. त्या शब्दाच्या उच्चाराबरोबर त्या शब्दाने व्यक्त होणारी चित्रप्रतिमा आपल्या मनावर उमटते आणि मन तसाच आकार घेऊ लागते. तू गाढव आहेस या वाक्याबरोबर पाठीवर ओझे घेतलेला अनपढ चतुष्पाद प्राणी व त्याच्या पाठीवर ओझा आहे व त्या प्राण्याच्या ठिकाणी ज्याला ते म्हटले आहे तो आहे अशी शब्द प्रतिमा निर्माण होते व ती त्याच्या मनावर उमटते. याची जर सारखी पुनरावृत्ती झाली की त्याचं मन ती सूचना स्वीकारतं. मग त्याला आतल्या आत वाटत राहतं की आपण खरंच गाढव आहोत, आपल्याला काहीच कळत नाही. म्हणून पुढील वाक्य नेहमी टाळा. हे मला जमणार नाही, हे मी करू शकणार नाही, हे मला करता येईल असं वाटत नाही, माझ्यावर वाईट दिवस आलेत, मी गरीब आहे, माझ्या नशिबातच नाही, माझं नशीबच फुटकं, असं कधी म्हणू नका. त्याऐवजी नेहमी असं म्हणत राहा, काम अवघड असेल तर मी करून पाहतो, मला हे शक्य आहे, हे काम अगदीच सोपं आहे, हे मी करू शकतो, माझं नशीब मीच घडवतो, माझा प्रत्येक दिवस जास्तीत जास्त आनंदात जातो, मी प्रत्येक बाबतीत प्रत्येक दिवशी अधिक सुधारत आहे, श्रीमंतीवर, संपत्तीवर, समृद्धीवर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास असेल तो अधिक कल्याण व प्रतिष्ठा प्राप्त करून घेईल. जगातील सर्व थोर स्त्री पुरुषांच्या मध्ये आत्मविश्वास हीच प्रेरक शक्ती म्हणून काम करीत असल्याचे आपल्याला आढळून येते. स्वतःच्या कृतीची व क्षमतांची त्यांना सार्थ जाणीव होती. मानवी मनामध्ये बळकटी आणून कार्यरूपी गाडी पुढे नेणारी शक्ती म्हणजे आत्मविश्वास होय. आत्मविश्वास म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि हा दृष्टिकोनच यशाचा केंद्रबिंदू आहे. स्वतःवर ठेवलेला विश्वास म्हणजे आत्मविश्वास होय. स्वतःच्या क्षमतेवर, कुवतीवर, कार्यावर, विचारांवर, ध्येयांवर, कर्तृत्वावर असलेला जो ठाम विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास असलेला माणूस इतर माणसांपेक्षा काहीसा वेगळाच असतो. त्याच्या वागण्यात,
त्याच्या बोलण्यात, चालण्यात, लकबीत एक ठामपणा असतो, निश्चितपणा असतो. आत्मविश्वास असलेला माणूस कसल्याही कामाला प्रत्यक्ष हात घालून ते काम करीत नेतोच. तो कधी कुणाची वाट पाहत बसत नाही. त्याला नकारात्मक विचार शिवत नाहीत. तो आपल्या निर्णयाशी व निश्चयाशी ठाम असतो. सर्व जग जरी त्याला नावे ठेवू लागले तरी त्याचा विश्वास अचळ राहतो व तो आपल्या कार्याशीच एकनिष्ठ राहतो. ज्याचा स्वतःवरच विश्वास असतो तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. सर्व जग जरी विरोधात गेले तरी तो अविचल व ठामपणे उभा राहतो. तो निर्भय असतो. त्याच्या मनाला कधी निराशा शिवत नाही. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत असता वाटेत कितीही अपयश आले तरी ते सर्व अपयश पचवून अजिबात पाय न डगमगू देता शांतपणे आपल्या कामामध्ये घडून गेलेला असतो. आत्मविश्वासाच्या भक्कम आधारावर तो आपले भवितव्य घडवित असतो. आशावाद व आत्मविश्वासाने शक्तीचा प्रवाह वाहत असतो. सदोदित उत्साह टिकतो. आत्मविश्वासाने आंतरिक असलेल्या सर्व शक्ती ओसंडून वाहू लागतात. जीवनामध्ये एक चैतन्य येते. सळसळत्या उत्साहाने कार्य होत राहते. आत्मविश्वासी पुरुषास जगातील कोणतीच शक्ती अडवू शकत नाही. आत्मविश्वासी पुरुषच खऱ्या अर्थाने जीवन जगत असतो. ज्यांच्याकडे हा विश्वास नसतो तो दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पित राहतो. स्वत्वहीन, कणाहीन अशा प्रकारच्या गांडुळाप्रमाणे त्या व्यक्तीचे जीवन होते. आत्मविश्वास म्हणजे शक्तीचा साठा. आत्मविश्वास म्हणजे नवोन्मेषशाली चैतन्याचे बिंब. आत्मविश्वास म्हणजे व्यक्तीच्या स्वत्वाचे सार. आत्मविश्वासी व्यक्ती ही जिगरबाज असते. नेहमी कृतिशील राहते. जसे म्हणतात की क्रियाशील आत्मविश्वासामुळे हातावरील रेषा सुद्धा बदलू शकतात. आत्मविश्वास म्हणजे जीवनाला संजीवनी देणारे रसायन आहे. आत्मविश्वासी पुरुष अनेक अपयशांच्या मानगुटीवर बसूनच यशाचा प्रवास पूर्ण करतो. आत्मविश्वासी पुरुषाला आत्मप्रतिष्ठा मिळालेली असते. त्याच्या भावना आणि विचार यामध्ये संतुलन आणि सुसंवाद असतो. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की ज्याचा ईश्वरावर विश्वास आहे तो आस्तिक आहे असे नव्हे, तर ज्याचा स्वतःवरच विश्वास आहे तोच खरा आस्तिक आहे. आत्मविश्वास हे असे रसायन आहे की ध्येयाच्या दिशेने उंच भरारी घेणाऱ्या विमानाला शेवटपर्यंत जाण्यासाठी शक्ती पुरवणारे इंधन आहे. सर्व जग जरी दूर गेले तरी आत्मविश्वासी मनुष्य स्वतःला कधी पारखा होत नाही. आत्मविश्वासी पुरुषाच्या जीवनाला उंची प्राप्त झालेली असते.